काय होतं की हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी अनुत्तरित राहिला जातो आणि लोकांना म्हणजे हा एक आपण असं म्हणू शकतो की वय वर्ष 60 झालं की एक लोकांना आजार येतच राहतात. असा कुठला माणूस नसेल की त्याला गुडघा दुखत नाहीये, पोट साफ होत नाहीये, वीकनेस आहे, थकवा येतोय, झोप लागत नाही, चिडचिड होत राहते, एकलकोंडेपणा वाटतोय. हे सगळ्यांचे प्रश्न आहेत. आणि या सगळ्या लोकांना एकच इच्छा असते की आता मला पटकन कशातनं तरी बरं व्हायचंय. पण ह्या लोकांचं मन हे एक्सेप्ट करत नाही की आता मी कुठेतरी 60-70 वयात आलोय, माझं वय झालंय, मी जुना झालोय आणि आता पहिल्यासारखं मला वाचता येणार नाहीये, लक्षात राहता येणार नाही, पळता येणार नाही, उठबस करता येणार नाही, तेवढं चालणं होणार नाही. पण मन तरुण असतं, पण शरीर थकलेलं असतं. आता यामध्ये एक कॉम्प्लिकेशन बॉडीमध्ये वाढायला लागतात आणि बॉडीमध्ये कॉम्प्लिकेशन वाढले की त्यांचा दवाखाना चालू होतो आणि हा दवाखाना जो चालू होतो तो चालूच राहतो. त्याच्यात कुठेही नेव्हर एंडिंग स्टोरी आहे ती. त्याच्यामुळं या लोकांना काय देता येईल किंवा त्यांच्यासाठी काय करता येईल आणि आत्ताची वस्तुस्थिती काय आहे मार्केटमधली ह्याचा आपण थोडक्यात स्टडी करूया. तर आता जरी तुम्हाला मी सांगितलं तर अन इंडिव्हिज्युअल रेसिडेंट इज कन्सिडर्ड ॲज सिनियर सिटीझन बिटवीन द एज ग्रुप ऑफ 60 to 80 म्हणजे वय वर्ष 60 ते वय वर्ष 80 याच्यातल्या माणसाला सिनियर सिटीझन म्हटलं जातं नॉर्मली ॲज ऑन द लास्ट डे ऑफ द प्रिव्हियस फायनल इयर. म्हणजे मागच्या वर्षापर्यंत असा एक ट्रेंड होता. मागच्या वर्षाच्या फायनान्शियल इयर म्हणजे कधी संपतं आपलं मार्च मध्ये संपतं, बरोबर आहे की नाही? एप्रिलला चालू होतं आणि मार्च मध्ये संपतं. मागच्या वर्षीपर्यंत लोक असं म्हणायचे की 60 ते 80 वयातली लोक सिनियर सिटीझन असतात. पण an individual resident is considered as senior citizen between the age group of 60 to 80 years as on the last day जुलै 12 2020 पर्यंत असं कन्सिडर केलं जात होतं. पण आता जर त्याचा विचार करायला लागलं तर आता असं झालंय की इन जनरल की आता at what age are you considered senior citizen? The age of a senior citizen varies according to the source. म्हणजे for example, according to the Medicare, a senior is 65 years old. 65 वर्षाची व्यक्ती म्हणजे सिनियर सिटीजन असं मानलं जातं. आपण इन जनरल जर तसा विचार केला तर तुमचं वय जेव्हा 55च्या पुढे चाललं तर तो सिनियर झाला. जर तुम्ही तरुण मुला मुलींचा विचार केला तर म्हणतात आमचे पप्पा काय 50 वर्षाचे आता झाले, वयस्कर झाले, 50-55. म्हणजे हा ट्रेंड झाला आणि तिथून तुमच्या दवाखान्याची सुरुवात व्हायला लागते. तुमचा एक एज ग्राफ जातो. म्हणजे जर आपण कधी तुम्ही मराठी पिक्चर बघितले असतील गावाकडे, पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक, चौथा अंक, तर आपला चौथा अंक सुरू झालाय. ओके, चौथ्या अंकानंतर समाप्ती आहे. तर हा जो काय ट्रेंड आहे इथं काय करायला पाहिजे, काय चुका होतात आणि कसं आपण आपल्याला हँडल करायला पाहिजे हे जर आता आपण बघितलं तर या लोकांना कॉमन आजार कुठले असतात. एक, बऱ्याच लोकांना वय वाढलं की ऐकायला येत नाही, म्हणजे ऐकायची क्षमता कमी होत राहते. त्याच्यानंतर मग येतं पण अस्पष्ट येतं. याच्यानंतर त्यांची पाठ दुखायला लागते, त्यांची कंबर दुखायला लागते, त्यांची मान हालायला लागते, त्याच्यानंतर हाडं दुखायला लागतात, गुडघे दुखायला लागतात किंवा दम लागणे, धाप लागणे, डायबिटीस, डिप्रेशन म्हणजे उदास, पंकज उदास म्हणजे थकल्यासारखं, कशात रस नाही, इंटरेस्ट नाही किंवा अगदी डिमेन्शिया म्हणजे वेळ लागायची भावना आपण ज्याला म्हणतो, बाबा काय आता माझं खरं राहिलं नाही, म्हणजे त्यांना गिव्ह अप करल्यासारखं, म्हणजे त्यांच्या हातात काही काम नसतं त्यांना वाटतं की आता मी म्हातारा झालोय, एकदा मला मारायचंय. ओके, आणि तशी सुट्टी कोणाचीच लिहिलेली नाही, तसं कोणाच्याच हातात काही दिलेलं नाहीये. पण फर्दर मोर ऍज पीपल एज दे आर मोर लाईकली टू एक्सपिरियन्स सेव्हरल कंडिशन्स आणि ऍट अ टाइम कोणचा गुडघा पण दुखत असतो, ऍट अ टाइम दिसायचं पण कमी आहे, ऍट अ टाइम त्यांना थकल्यासारखं पण वाटतंय, ऍट अ टाइम दम पण लागतोय. म्हणजे एकाच वेळेस अनेक कॉम्प्लिकेशन. याचा अर्थ काय झालाय? याचा अर्थ एकच झाला की आपलं वय झालंय, आपण थकत चाललोय, आपण कमजोर पडत चाललोय आणि कुठेतरी मानसिक शांती, फिर असते त्यांना की आता माझ्या हातात सगळं जे मी एवढं सगळं मी गोतावळा जमा केलाय, एवढं सगळं प्रॉपर्टी असेल, काय लोकांची असेट असेल, मग अंबानी असेल तरी उत्तर तेच आहे, सामान्य शेतकरी असेल तरी उत्तर तेच आहे आणि उद्या पंतप्रधान असेल तरी देशाचा तोच आहे. अटल बिहारी वाजपेयी असतील तरी वार्धक्य ठरले, कोणाला चुकलेलं अजिबात नाही. आता दिलीप कुमारचं एक 93 वर्ष आहे, ओके, थकलाय, सपोर्टला 4-5 बॉडीगार्ड लागतात, काहीच करू शकत नाहीये. म्हणजे उतारवय ठरलेलं आहे, तर प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी करायला पाहिजे. पण अकॉर्डिंग टू द अमेरिकन सोसायटी ऑफ कन्सल्टंट फार्मासिस्ट म्हणजे मेडिकल वाले आणि डॉक्टर लोकांचं काय म्हणणं आहे की या उतारत्या वयात लोकांना कुठले कुठले मोठे आजार होतात. एक तर डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन. डायबिटीस मध्ये काय होतं, एक तर लोकांना दिसत नाहीये,
त्याच्यानंतर त्यांना शुगर वाढत राहते, हातापायाला जखमा होत राहतात, मग शुगर कंट्रोलला येत नाही, संधिवात. ओके, त्याच्यानंतर किडनीचा प्रॉब्लेम, लघवीचा प्रॉब्लेम, ब्लॅडरचा प्रॉब्लेम, कधी कधी लघवीची बॅग बसवायला लागते, लघवी आतमध्ये राहते, लघवी अडकते, लघवीला कंट्रोल राहत नाही, आलं की पळत पळत जावं लागतं, होल्डिंग कॅपॅसिटी बॉडीतली गेली आहे. डिमेन्शिया, लिटरली मी तुम्हाला आकडे सांगेन, आज आकडे सांगून तुम्ही हैराण व्हाल, वेळ लागतं काय काय लोकांना, म्हणजे कंट्रोलच जातो, ब्रेनचा कंट्रोल निघून जातो. पार्किन्सन, कंपवात, म्हणजे त्यांना ग्लास सापडत नाही, शर्टचं बटन लावता येत नाहीये, नाडी बांधता येणार नाही, म्हणजे असं थकायला लागल्यासारखं सगळं कंपवात म्हणतो आपण त्याला. किंवा डोळ्याला काच बिंदू होतो, फुफ्फुसांचे आजार जडतात, डोळ्यात मोतीबिंदू यायला लागतो. हे सगळे आजार वार्धक्यातले आहेत आणि यातनं सगळे जाणार आहेत, सुट्टी कोणाचीच नाहीये. याच्या पुढे आता जर तुम्हाला भारतातला मी ट्रेंड सांगितला, भारतामध्ये काय होतंय ते नीट बघा. भारतामध्ये आता असं झालंय की अख्खी लोकसंख्या आपल्या भारताची किती आहे, 140 कोटीच्या आसपास. त्यातले निव्वळ आता हे मोजलेले आकडे आहेत आणि गव्हर्नमेंटचे आकडे आहेत, माझ्या पदरचे आकडे नाहीयेत. आता भारतामध्ये सिनियर सिटीजन 37 लाख लोक वेडी झाली, ती वेडी म्हणजे त्यांना काहीच कळत नाही. ओके, मुलं कुठलं आहे, गाव कुठलं आहे, नाव काय, काहीच माहित नाही. 37 लाख लोक. 4 कोटी लोकांना दिसत नाही, दृष्टी कमजोर झालीये. ओके, सपोर्ट 4 कोटी, 140 कोटीच्या पैकी आकडे सांगतो मी तुम्हाला. 16 लाख लोकांना स्ट्रोक येतो, स्ट्रोक, पॅरालिसिस, अर्धांगवायू, लकवा. 3 पैकी एकाला संधिवात आहे, 3 पैकी एकाला हायपरटेन्शन, बीपीच्या गोळ्या खाव्या लागतात, 5 पैकी एकाला डायबिटीस आहे, 5 पैकी एकाला ऐकायला बिलकुलच येत नाही, आणि 4 पैकी एक माणूस उदास आहे, म्हणजे कशातच रस नाही राहिला. आता मला जायचंय बाबा, माझे दिवस भरलेत. आता हा जर मी ट्रेंड अक्युमुलेट केला तर तुम्हाला काय दिसतंय, तर आता एकच असतं की वार्धक्य म्हणजे आपली बॉडी फुल परफॉर्मन्सनी काम करणार नाहीये, कारण त्यांना व्यायाम करता येत नाही, त्यांना सांगितलेलं कळत नाही किंवा ते समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, कारण त्यांची चुकी काहीच नाही. त्यांची चुकी एकच की वय झालं आता. त्यामुळे वय झाल्यानंतर कुठली गोष्ट जुनी झाली की ती कामं करणार नाही. त्या बॉडीची मसल पॉवर, ब्लड सर्क्युलेशन पॉवर, डायजेशन पॉवर, आईसाइट, लिस्निंग पॉवर, सगळे कंट्रोल. किंवा एखाद्याला आपण असं म्हणू शकतो की मला टॉयलेटला आले, थांबून ठेवायचं, युरिन आले, होल्ड करायचे, आता मी एसटीत उभा आहे, पब्लिक मध्ये काही नाही. त्यांना म्हणजे एखाद्या लहान बाळासारखी कंडिशन आहे की त्याला सेन्सच राहत नाहीये, अशी कंडिशन येऊन जाते. मग आता एक आपण रेशो घेतला होता, खेडेगावातली 90 लोक आणि शहरातली 90 लोक, असं जर आपण घेतलं तर खेडेगावातल्या 90 पैकी 65 लोकांना संधिवात आहे, शहरातल्या 90 पैकी 62 लोकांना संधिवात आहे. म्हणजे 180 जर लोक चेक केली, शहरातली 90, खेड्यातली 90, तर 127 लोकांचे सांधे दुखतात. 70% रेशो झाला. हाय बीपीचा खेड्यामध्ये 90 पैकी 29, शहरामध्ये 90 पैकी 35, म्हणजे 64% लोकांना बीपीचा त्रास होतो. वय वर्ष 65च्या पुढची गोष्ट चालली ही सगळी. ओके, डायबिटीस मध्ये 90 पैकी 11, खेड्यामध्ये 90 पैकी 46, शहरामध्ये 57 लोकांना डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे. दम्याचे आजार खेड्यामध्ये 28, शहरामध्ये 24, 52% लोकांना दम्याचा त्रास व्हायला लागतो. मोतीबिंदू 87, 90 पैकी 87 लोक खेडेगावातली, मोतीबिंदूचा प्रॉब्लेम, दिसत नाही, फुल पडले डोळ्यामध्ये. ओके, अस्पष्ट वाटायला लागते. शहरामध्ये 90 पैकी 56, म्हणजे 80% लोकांना दृष्टीचा प्रॉब्लेम येतो. डिमेन्शिया 21, 90 पैकी 21 खेडेगावात, 90 पैकी 34 शहरामध्ये, म्हणजे 55% लोकांचा ब्रेनचा कंट्रोल हलतोय. ओके, टीबी, ट्युबरक्युलोसिस, ओके, टीबीचा 16 खेडेगावात, 39 लोक शहरामध्ये, म्हणजे 180 पैकी 55 लोकांना टीबीचा आजार म्हातारपणी होऊ शकतो. याच्यानंतर कॅन्सर खेडेगावात 5, शहरामध्ये 4, म्हणजे 180 पेक्षा 9, म्हणजे जे कमी 65च्या पुढे आपण म्हटलं तर. ओके, त्याच्यानंतर संधिवात खेड्यात 39, शहरामध्ये 42, म्हणजे 81 लोकांना 180 पैकी. ओबेसिटी, जाड, शरीर कंट्रोलच्या बाहेर चाललंय, वजन जास्त आहे त्यांची, खेडेगावात 90 पैकी 21, शहरामध्ये 90 पैकी 46, 180 पेक्षा 67. मल्टिपल रिस्पॉन्स. आता या ठिकाणी मी जे आकडे सांगतोय याच्यात काही लोकांना संधिवात पण आहे, काही लोकांना डायबिटीस पण आहे, काही लोकांना दोन्ही पण आहे, काही लोकांना ऑस्टिओपोरोसिस पण आहे, मिक्सिंग पण आहे, म्हणजे एकाच बॉडीमध्ये 3 आजार पण आहेत लोकांना. आणि याचं उत्तर गोळ्या खाणं अजिबात नाहीये. इम्युनिटी कशी वाढवायची, टिकून कशी बॉडी ठेवायची, हेच त्यांना करावं लागेल. अदरवाईज क्रोनिक एलिमेंट्स. आणि या सगळ्यांच्या करता कित्येक घरामध्ये
लोकांनी चिमटे घेऊन घेऊन पोटाला संसार केले, पण म्हातारपणी 2-3 लाख रुपये दवाखाने देऊन जगाच्या लाजकाज दवाखाना लोक करतात, रिझल्ट काहीच नाहीये, होतच काही सुद्धा नाही. म्हणजे इव्हन चुकून पडलं, फ्रॅक्चर झालं, काय झालं तर त्यांना त्रास भरपूर व्हायला लागेल. म्हणजे कॉम्प्लिकेशन बॉडीत वाढतच जातात. आणि खेडेगावातला मेन प्रॉब्लेम काय आहे की अनऑर्गनाइज सेक्टर. म्हणजे आता एवढी खेडी आहेत, एवढ्या वाड्या आहेत, म्हणजे कोणाचाच कोणाला म्हणजे असं काय ते आपण आपल्याकडे असं काही हे केलेलं नाहीये. जसं आपण फॉरेनला बघतो, त्यांच्याकरता एक वेगळा इन्शुरन्स असतो, त्यांची वेगळी केअर टेकिंग केली जाते. भारतामध्ये लोकसंख्याची एवढी भरमसाठ आहे, अजून सरकारला पहिलेच प्रश्न सुटले नाही, गावात रस्ते नाहीत, वीज नाहीत, लाईट नाहीत. एक प्रॉब्लेम झाला तरी सगळे इलेक्शनला मुद्दे तेच. अजून आपण ती लोकांच्या वरती असं ऑर्गनाइज काहीच बनवलेलं नाही. त्याच्यानंतर किती वयस्कर लोकांना हक्काची पेन्शन आहे किंवा हक्काचे पैसे आहेत, किंवा किती लोकांच्या वयस्कर लोकांच्या हातात पैसा येत राहतो, तो दुर्मिळ भाग आहे. कित्येक लोकांना मी तर म्हणतो महिन्याकाठी 100, 200, 300 रुपये पण बघायला मिळत नाहीत. असे म्हाताऱ्या लोकांचे हाल आहेत. इनसफिशियंट इन्कम, पैसा कित्येक लोकांना नसेल. 100 पैकी मी तर म्हणतो 60-70% लोकांच्याकडे पैसे नसणार, वयस्कर लोकांच्याकडे काहीच करू शकत नाहीयेत. पेन्शन नव्हती, शेती पिकली नव्हती, नोकरीला कुठं नव्हते, मुलं देतात नाही देतात ते माहिती नाहीये. हॅव टू पे मोर फॉर इव्हन द मोस्ट बेसिक हेल्थ केअर. आणि त्यांना काहीतरी त्रास असतो पण दवाखान्यात जायलाच पैसे नाही, असे कित्येक लोक आहेत. दवाखान्यात नेलंच नाही. ओके, मग ही जर कंडिशन एवढी वाईट होत असेल म्हाताऱ्यांची, तर सगळ्यात महत्वाचं खेडेगावचा अजून एक प्रॉब्लेम आहे की त्यांना इमर्जन्सी काय झालं तर गावात दवाखानाच नाही, गावात मेडिकलच नाही. म्हणजे त्यांचे ट्रीटमेंट विना, म्हणजे क्वालिटी लाईफ ज्याला म्हणतो ना आपण, ते वयस्कर वयात मिळत नाही. आता म्हातारपण तर सगळ्यांना ठरलंय. आणि सगळ्यात वाईट कंडिशन काय माहितीये का, की मेजर प्रॉब्लेम्स काय आहेत आता तर कित्येक आई वडिलांची पोरं अमेरिकेला राहायला गेली. आता अमेरिकेला राहायला गेलं, वडील इकडे वारले, ऑनलाईन बघितलं फक्त पोरांनी, ऑनलाईन सगळं कळलं, हा पिंट्या आलाच नाही, हा तो आमका आलाच नाही, आणि त्याचा 10वा झाला, 12वा झाला, हाला सुट्टीच नाही मिळाली. मायग्रेशन म्हणजे स्थलांतरित लोक झाली, तिकडच मुलं गेली, तिकडच लग्न झाली, तिकडच सेटल झाली. पुण्यामध्ये तर अशी किती आहेत ज्येष्ठ नागरिक, ओके, आपण असे बघतो की फ्लॅटच्या फ्लॅट एकटेच राहतात, पोरं येतच नाहीत कोणी भेटायला. ओके, आणि मग ते एकटे पण, एकलकोंडे पण. त्याच्यानंतर वयस्कर लोकांना रिस्पेक्ट तेवढा मिळत नाही त्या कुटुंबामध्ये, म्हणजे त्यांचं कोण ऐकत नाही असं म्हणा, किंवा समजून घेतलं जात म्हणा, किंवा ते त्यांच्याच ट्यून मध्ये सांगायला जातात, त्यांना काय म्हणायचं त्यांना कळत नाही, हे समजून घेत नाही, त्यांचं काम, त्यांची मुलं शिकतायत, हे सगळे प्रॉब्लेम. आणि प्रॉब्लेम प्रत्येक जण सांगत असतात, म्हणजे जसं की यांना कधी म्हातारपण येणारच नाही बाकीच्या लोकांना. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं अजून काय असतं माहितीये का, की नो ऍक्सेस, म्हणजे औषधच मिळत नाही वेळेवरती, डॉक्टरच मिळत नाही, जायचा प्रॉब्लेम. आता खेडेगावात मला सांगा, तो कधी शहरामध्ये येणार आहे, कधी ते घरी लावत लाईटच नाही, त्याचं कोण ऐकणार आहे, एकटीच म्हातारी राहते, तिचं काय करायचं. आणि त्यांना सिक्युरिटी वाटत नाही, कुठल्याच गोष्टीची सिक्युरिटी अजिबात राहिलेली नाही. शिवाय काही लोकांच्या पैसाच नाहीये, किंवा काही लोकांना हालताच येत नाही, हातपाय आपण असं म्हणू की गुडघेच दुखायला लागले, त्याला उठताच येत नाही, बसता येत नाही, सरकत जात आहेत. म्हणजे कॉम्प्लिकेशनच कॉम्प्लिकेशन. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत आहेत. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मला फक्त सांगा, भारत स्वतंत्र झालाय, तुम्ही स्वतंत्र झालाय का हो? म्हातारपणी तुमचं काय होणार आहे, तरुण पिढीचं काय होणार आहे? म्हणजे आता जुन्या काळची लोक तर मी म्हणतो 70-80 वर्ष खणखणाट राहिली, 80-82 वर्ष. तुम्हाला वाटतं का आताची पिढी 60-70-80 पर्यंत चांगली चालायला लागेल, चांगलं बोलायला लागेल? कारण एक हातात वडापाव, पिझ्झा, बर्गर आणि चायनीज. ओके, जे सात्विक अन्न पाहिजे होतं, जे पौष्टिक अन्न पाहिजे होतं, ज्यांनी ताकद राहत होती, ते काहीच राहत नाहीये. ओके, स्ट्रेस मध्ये कंटिन्युअस राहत आहेत. आणि एक फक्त लक्षात घ्या की आपण सुद्धा वयस्कर होणार आहोत, विचार करा फक्त. पहिले फोटो मी तुम्हाला 2 दाखवलेत, ज्यात नवरा बायको आहेत जिवंत, जोपर्यंत एकमेकाला एकाला भाकरी घालेल, एकाचं काय दुखतंय का, झेंडोमा मानेल, काहीतरी पाय चोळेल. पण एखादी विकेट गेली तर काय करणार आहे? एखादी विकेट जर गेली तर हा इकडे विचार करत, ती म्हातारी तिकडे विचार करत. आणि ह्यांचा विचार कोण करणार आहे, तर तो तुम्हाला आम्हाला करायला लागेल, आपापल्या मुलांना करायला लागेल. त्यांना एकटं टाकता येणार नाही, कारण तुम्हाला पण ती वेळ आहे उद्या, आज नाही तर उद्या, नाही तर परवा. आणि आता तर कित्येक वयस्कर लोकांना दवाखान्यात मी पाहिले की जो 65च्या वरती गेला, YCM मध्ये पुण्यातल्या हॉस्पिटलला, ज्याला कोरोना झालाय, त्याला बेड नव्हता, व्हेंटिलेटर नव्हता, सगळे 65च्या वरती कोणी म्हातारा गेला की त्याला खाली झोपायचे, खाली रांगाच्या रांगा, उचलून किती टाकले आणि किती गेले तपासच नाही.
कित्येक ठिकाणी मी तर बघितलं, त्यांना निहाला पण कोणाला नगरपालिकेनं एका दिवशी 35-37 ठपाठप टाकले पण आणि गेले पण म्हातारे. लिटरली कंडिशन झाली. वाईट अवस्था आहे. ओके. आणि त्यात करोना आजार एवढा डेंजर झालाय की चांगल्या लोकांना बघायला जाता येत नाही, बसता येत नाही, बोलता येत नाही. इन्फेक्शन एवढा डेंजर आजार आत्ताच्या एवढी पृथ्वीला उत्पत्ती होऊन वेळ झाली, पण एवढा भयानक आजार कोणी पाहिलेला नव्हता आणि अजूनही तो गेलेला नाही. तुमच्या माहिती करता सांगतो. त्यामुळे एका माणसाच्या चुकीमुळे अख्खं घरदार कामाला लागू शकतं, अख्खं गाव कामाला लागू शकतं. एखाद्या लग्नात एखादा कोरोनावाला घुसला, लग्नवाला अख्खं लग्नाची लोक कामाला लागू शकतात. त्याच्यामुळं सावधान राहा, सुरक्षित राहा आणि हा जगाचा नियम आहे. तुम्ही वेगळे नाही. जगापासून तुम्ही वेगळे राहू शकत नाही. फक्त एक विचार करा की मी इम्युनिटी माझ्याकडे आहे का? माझ्याकडे ताकद आहे का? म्हातारपणी माझ्या खिशात 4 पैसे राहतील का? म्हातारपणी मी सुदृढ राहणार आहे का? यापैकी मला एक आजार येऊ शकतो का, येऊ शकत नाही? काय सांगितलं होतं मी इथं? 4 कोटी लोकांना दिसतच नाही. 16 लाख लोकांना स्ट्रोक आलाय. 3 पैकी एकाला संधिवात आहे. 3 पैकी एक बीपीच्या गोळ्या खातो. 5 पैकी एकाला डायबिटीस आहे. 5 पैकी एकाला ऐकायला येत नाही. आणि त्याच्यानंतर 4 पैकी एक डिप्रेशन आणि 37 लाख ठारवेडी झाली आहेत. मग यापैकी आपलाही नंबर आहे. तुम्ही काही जग सोडून आलेलं नाही. ओके. आपण पण मानव जातच आहोत. तर या सगळ्यातनं सुटका करायची असेल तर काय करावं लागणार आहे? सिनियर सिटीजन पॉप्युलेशन किती आहे भारतामध्ये? 10.4 कोटी पॉप्युलेशन सांगितलं होतं 2011 साली. आता 11 साल नाहीये, 2020 साल आहे. आता झाली 17.5 कोटी. फक्त म्हातारी माणसं 65च्या वरची. आणि येत्या एक 5-10 वर्षात तो आकडा 30 कोटीच्या वरती जायला लागेल. मोर दॅन हाफ ऑफ द अडल्ट्स एज्ड 65 अँड ओल्डर हॅव 3 or more मेडिकल प्रॉब्लेम्स. म्हणजे 65 वयाच्या वरच्या माणसांना 3 प्रकारच्या गोळ्या चालू आहेत. आणि किती गोळ्या खाऊन काही करत नाही डॉक्टर. तुमचं वय झालंय आता, तुम्हाला ते खावंच लागेल. मरेपर्यंत खा. डायबिटीसची गोळी मरेपर्यंत, बीपीची गोळी मरेपर्यंत, संधिवाताची गोळी मरेपर्यंत. म्हणजे मरायचीच वाट बघताय सगळे. बाकी दुसरं काय बघतच नाही आपण काय सुद्धा. रिकव्हरीचं काय? रिकव्हरी का होत नाही? त्यांची हाडं जुळून येत नाही, त्यांच्या अंगात तेवढी ताकद नाही, त्यांच्या अंगात तेवढी एनर्जी नाही. मग स्वतःची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. काळजी कोण घेणार आहे आता? डीएक्सन घेणार आहे. पहिली काळजी स्वतःच्या चुकीच्या सवयी बदलायच्या. कुठली सवय चुकीची? दुधाचा चहा पिणे. दुधाचा चहा, त्याच्यात साखर, सगळं एकत्र उकळवताय. मला फक्त सांगा, दुधाच्या चहामध्ये मी जर लिंबू पिळलं तर काय होणार आहे? चहा नासणार आहे. चहा जर नासणार आहे तर लिंबामध्ये ऍसिड असतं 4 pH. ओके, सायट्रिक ऍसिड. आणि पोटामधलं ऍसिड असतं 3 pH. पोटातलं ऍसिड जर काढून मी थोडस वाटीत ठेवलं, त्यात रुपया टाकला ना, तो एवढा तांबरेल, आयुष्यभर घासला तरी निघणार नाही. एवढं पोटातलं ऍसिड भयानक असतं. ओके. आणि मग त्याच ऍसिड मध्ये तुम्ही सकाळी उठल्यापासून चहा ओतताय, सकाळ, दुपार, संध्याकाळ, हॉटेलला कटिंग चहा. ओके. हा जर ऍसिड माझ्या पोटात गेलं तर त्याचा चिकटा होतो, चिकटा. आणि चिकटा जर पोटासारखा अडकत गेला तर काय होतं? संडासच येत नाही, मूतखडा, पित्ताशयात खडा, डायबिटीस, त्याच्यानंतर दम्याचा पंप, त्याच्यानंतर काय सांगू तुम्हाला मी, ब्लड प्रेशरच्या गोळ्या, याच्यानंतर पॅरालिसिस, अर्धांगवायू, लकवा. ती जर लेडीज असेल तर गर्भाशयाचे प्रॉब्लेम, पिरियडचे प्रॉब्लेम. दुधाचा चहा हे विष आहे. कारण तुमच्या अंगातला चिकटा, तुमच्या अंगातला स्लज, गाळ जर बाहेर काढायचा असेल तर तुम्हाला गुळाचा काळा चहा प्यावाच लागेल. कारण जेवढा तुम्ही जास्त चहा पिणार, 1 कप, 2 कप, 1 ग्लास, 2 ग्लास, 1 तांब्या, काही प्रॉब्लेम नाही. हा जर तुम्ही चहा पित राहिला तर काय होणार आहे? हा जो मसाला चहा तुम्ही पिताय ना, त्याला पहिल्यांदा नाही म्हणा. आणि जर प्यायचा असला तर पीत बसा, लवकर तिकीट काढा, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. त्यामुळे तुमची मर्जी आहे. शक्यतो त्यांना हात जोडून सांगायचा प्रयत्न करा. दूध भाकरी खा, दूध चपाती खा, पावशेर दूध प्या. दुधाच्या चहाला नाही म्हणा. चहा भारतात आणलाय इंग्रज लोकांनी. इंग्रज लोक म्हणजे गोरे लोक. चहा पितात काळा, आपण कलरला काळे. चहा पितो दुधाचा. कुणाच्या दुधाचा? जर्सी गायच्या दुधाचा, पिशवीतला चहा. ओके. फॅट लावलेला चहा, गुरांना काहीतरी खायला टाकलेला रानातला, युरिया सुपला घातलेलं अन्न, तेच त्याच्या गुरांना, गायींना इंजेक्शन देतात, ऑक्सिटोसिन, हार्मोनचे इंजेक्शन, त्याच्यापासून काढलेलं दूध, त्याचा तुम्ही चहा प्यायला लागलाय. आणि त्याच्यामुळे तुम्ही आजारी पडत चाललाय. याच्यामुळे चहा फिरतो कसा बघा बॉडीमध्ये. मी कशातनं चहा आतमध्ये टाकला, अन्ननलिकेतनं चहा आतमध्ये आला, पहिल्यांदा कुठे आला? तो पोटामध्ये आला.
आता मला सांगा, सगळ्यात जास्त भूक माणसाला कधी लागते? सकाळी उठल्या उठल्या. सकाळी उठल्या उठल्या भूक लागते. सगळ्यात जास्त भारी काम सकाळचा गावचा माणूस पहिला कुठला करतो? शहरातला माणूस घट्ट दुधाचा चहा पितो आम्ही फर्स्ट क्लास. आणि चहा पिला रे पिला की पोट गच्च, म्हणजे संडासच होणार नाही, टॉयलेटच होणार नाही, पोट गच्च झालं. मग मुळव्याध, फिशर, फिस्टुला, एनएस कॅन्सर, संडास मधून रक्त पडतंय. आणि मग हे काय करतात? चूर्ण खायचंय मला, चूर्ण. आता चूर्ण खाताय म्हणजे अजून वरून प्रेशर दिला, चिकटा बसलाय, अजून तो जाम व्हायला सुरुवात होणार. त्याच्यासाठी पहिल्यांदा काळा चहा प्या, अन्यथा तुमचा तो चिकटा आतड्यामध्ये जातो. लहान आतडं, मोठं आतडं, संडास वाटे की जर बाहेर नाही पडला तर मुळव्याध, फिशर, फिस्टुला सगळं व्हायला लागेल. पोटात अल्सर व्हायला लागेल, पोट दुखायला लागेल तुमचं, अन्नलिकेला आतमध्ये आगाग व्हायला लागेल, पित्ताशयात खडे होतात. हे सगळं जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला प्यायचंय DXNचा काळा चहा. ओके, हा चहा पिऊ शकता तुम्ही. चहा करायची पद्धत, पाणी आणि गुळ उकळा, त्याच्यात आलं, अद्रक, गवती चहा टाकला तरी चालेल. हे जर उकळलं, उकळल्यानंतर खळाखळा पाणी उकळा, गॅस बंद करा. गॅस बंद केल्यावरती एका कपाला 1-2 चिमट चहापत्ती टाकली, पातेल्यावर झाकण ठेवलं, चहा गाळून प्यायचा. प्यायचा तेवढा पीत बसा. पातेलं सकाळीच करून ठेवायचा, जमेल तेव्हा चहा पीत बसायचं, काही प्रॉब्लेम नाही. ऍसिडिटी, आम्लपित्त, डोकेदुखी, हातापायची खाज, भूक लागत नाही, जेवण जात नाही, अर्ध डोकं दुखतंय, वजन वाढत राहिले, अंगाला काहीतरी उठायला लागले, सगळं सगळं टकाटक करतं. डायबिटीस कमी करतं, बीपी कमी करतं, झोप चांगली यायला लागते, फ्रेश वाटायला लागतं, हलकं वाटायला लागतं. मग दुधाचा चहा पिऊन दवाखान्याची भरती करण्यापेक्षा, सर माझं पोटच दुखतंय, सर मला मुळव्याधाचा त्रास होतोय, मुतखड्याचा होतोय, पित्त झालंय, संधिवात झालाय, पहिला चहा बंद करा गावागावातला, दूध प्या. ओके, साखर घरी आणू नका, साखरेत असतात सगळ्यात जास्त केमिकल. साखरेच्या कारखान्यात कधीतरी जाऊन बघा काय काय टाकतात साखरेच्या कारखान्यात. कारण एकाच ऊसापासून गुळ पण आला आणि साखर पण आली. ऊस काळा आणि साखर पांढरी कशी काय झाली? त्याच्यात टाकलेत केमिकल, 13 प्रकारचे केमिकल टाकतात साखरेमध्ये, तेव्हा ती साखर तयार होते. त्याच्यामुळे तुम्हाला जर दुधाचा चहा खूपच प्यायचा असेल तर आपल्याकडे टी लॅटे काढलाय DXN कंपनी, त्याच्यातलं ऍसिड सगळं काढून टाकलंय. त्याच्यामुळे आणि शिवाय त्यात टाकलाय गॅनोडर्मा. आपल्या DXNच्या ऋषी गॅनो टी मध्ये, टी लॅटेमध्ये गॅनोडर्मा टाकलाय. त्याच्यामुळं तुम्हाला चहा पिऊन जो साईड इफेक्ट होतो, पोट गच्च व्हायचं, पोट साफ व्हायचं नाही, असं काही होणार नाही. DXNचा चहा प्या, तंदुरुस्त राहा. DXNचा चहाचा डबा एका तुमच्या घरातल्या वयस्कर माणसाला किमान 4 महिने जाईल. 2 लोक असतील तर किमान 3 महिने जाईल. काय चहा प्यायचा तेवढा प्या, त्याला दूध लागतच नाही, पैसे वाचले. त्या वाचलेल्या पैशात त्याला स्पिरुलिनाची बाटली द्या, एक तेलाची न्यूट्रिऑइलची बॉटल द्या प्यायला मस्तपैकी, त्याचा फायदा व्हायला लागेल. आणि असा चहा तुमचा कोरा दिसायला पाहिजे मस्तपैकी, त्यातनं आरपार. ओके, हा जर तुम्ही चहा पिला तर एकतर तुमचं आरोग्य चांगलं व्हायला लागेल, आणि जे काही ज्येष्ठ नागरिक होतील त्यांना बरं वाटलं, 4 लोकांना गावातल्या सांगतील, सांगितलं आनंद आहे, नाही सांगितलं तरी त्यांचा दवाखाना वाचला, तुमचा त्रास कमी व्हायला लागेल. त्यामुळं ज्या लोकांना गावाकडे असे कोणत्या आई वडील आहेत, म्हातारे माणसं आहेत, काहीतरी त्रास होतात, एक चहा देऊन बघा, एक चहा. एका चहामध्ये त्यांना चांगला चांगला फरक वाटायला लागेल. आणि हे जर ते दिलं तर ते तुम्हाला दुवा द्यायला लागते, ही पहिली गोष्ट. कारण आपल्या चहामध्ये काय टाकलं आपण? गॅनोडर्मा. दुसरं, आपली एक टूथपेस्ट आहे दात घासायची. कारण प्रत्येक लोकांचा प्रॉब्लेम आहे, कधी पाय आगाग मारते, डोक्याला काहीतरी दुखते, पोट दुखायला लागले, सर्दी कफ होतोय, आणि दाढा दुखतायत, चावताच येत नाहीये. ओके, या सगळ्या लोकांना आपल्या टूथपेस्टनी बोटानी दात घासायला सांगा, सकाळ दुपार संध्याकाळ. तोंडात पेस्ट उडी लावायला सांगा, पाण्यात गुळवून प्यायला सांगा. म्हणजे हीच पेस्ट तुमच्या तोंडाकरता चालते. त्याच्यानंतर तोंडाची आगाग होते, टॉन्सिल दुखतात, किंवा तुम्हाला काहीतरी इसब खरूज नायटा झालाय, डोक्यात साय आली, अंगाला खास सुटली, कुठेही लावा, पाण्यात गुळून पेस्ट पिला तरी चालेल. सर्दी कप सुद्धा त्याने पूर्णपणे बरा लागतो. सर्दी कप झाला तर त्याचा वाफारा घेऊ शकता, वाफ घेऊ शकता, एवढी टूथपेस्ट चांगली आहे. एक पेस्ट म्हणजे एक डॉक्टर बसून आहे. त्याच्यामुळं जळवात पायाचा त्यांनी पूर्ण बरा होतो, पायाच्या चिकल्या पूर्णपणे बऱ्या होतात, चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन असेल, वांग असेल, चेहऱ्याला खड्डे पडले तर थोडस तुम्ही तो चेहऱ्यावरती भरपूर पाणी मारा, थोडी हात ओले असतात ना, त्याच्यावरती थोडी पेस्ट घ्या, पूर्ण चेहऱ्याला लावा आणि 2-3 मिनिटांनी धुवून टाका. इव्हन दाढी केल्यावरती पण आपण तुरटी फिरवतो ना, त्याच्याऐवजी पेस्ट घ्या, हात ओले कारण मस्तपैकी लावा ना चेहऱ्याला. स्किन इरिटेशन झाले, जळजळ करतंय, स्क्रॅचेस आलेत, कुठं ब्लेड लागले, टक्काटक छान राहतं.
त्याच्यामुळे आपली पेस्ट रेग्युलर वापरा आणि ही पेस्ट पाण्यात घालून त्यांना प्यायला सांगा. माझ्या माहितीप्रमाणे एक पेस्ट किमान 2-2.5 महिने एका माणसाला जायलाच पाहिजे. पर माणशी जर त्या पेस्टचा खर्च तुम्ही काढला तर साधारणपणे 50 ते 60 रुपये महिन्याला येतो. मग मला सांगा, एवढं जर आपण त्यांना देतोय, दातांचा प्रॉब्लेम गेला, भाजलं, कापलं, खरचटलं, जुलाब होता, ताप आलाय, पायाला काहीतरी लागलंय, डोक्यात साय पडली, तुम्हाला विंचू चावली, रानात काहीतरी चावलंय, काय व्हायचं ते होऊ दे, सगळ्याचा रामबाण इलाज टूथपेस्ट. ओके, त्याच्यामुळे डिएक्सनची पेस्ट आहे असे का म्हणतोय मी? दात घासायची पेस्ट आहे पण आयुर्वेदिक आहे, शिवाय त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा, जगातली एकमेव टूथपेस्ट आहे, तिच्यात टाकलाय गॅनोडर्मा. अजूनपर्यंत तरी जगात कोणाची हिंमत नाही झाली टूथपेस्ट मध्ये गॅनोडर्मा टाकायची, चहामध्ये टाकायची, साबणामध्ये टाकायची. तुमच्या हातात एक मिरेकल आलंय, एक जादू आलाय, याच्यापेक्षा स्वस्त प्रोडक्ट कोणाचंच नाहीये. त्याच्यामुळे बिंदास वापरा, याचा फायदा घ्या, लोकांच्या पर्यंत सांगायला तुम्हाला जायचंय. त्याच्यामुळं आणि डायबिटीस करता पेस्ट खूप चांगली आहे बरं का. ओके, डायबिटीस झाला असेल, डायबिटीसच्या जखमा होत आहेत, डायबिटीस लोकांना झालाय आणि गुपचूप साखरेचा चहा पितात, त्याला काय होतंय? त्याला काय होतंय ना, अरे इन्सुलिन घेताय ना तुम्ही, डायबिटीसच्या गोळ्या खाताय ना तुम्ही, वर्ण साखर काय खाताय, दवाखान्याची भरती का करताय बिनकामाचे, डॉक्टरचे दवाखाने का वाढवत चाललाय? तुम्ही तुमची उपाययोजना करा, तुमच्या सवयी बदला. आणि आजकाल तुम्हाला जे लोकांना आजार झालेत ना, ज्या लोकांना डायबिटीस झालाय, ज्या लोकांना दमा झालाय, ज्या लोकांना कॅन्सर झालाय, त्या लोकांना त्यांच्या चुकीच्या सवयीमुळे आजार झाले. 60 ते 70% लोकांना, हे नीट लक्षात घ्या. तुमच्या चुकीच्या सवयीचे परिणाम तुम्ही स्वतः भोगता आणि त्याचा त्रास दुसऱ्यांना देता. भोसरीमध्ये मी मागच्या 2 महिन्यात आम्ही एक पेशंट ट्रीट करत होतो. त्या मुलाचे बाबा एवढे गुटखा खायचे, गुटख्याची माळ म्हणजे धपाधप, लिटरली. आता मी तुम्हाला त्याचं नाव नको सांगायला विनाकारण, पण लिटरली त्या पोरांनी, त्यांच्या घरादारांनी त्या वडिलांना 2.5 लाख रुपये खर्च केले. कानातून इथून भोग पडला आणि पू व्हायला लागला होता लिटरली तोंडातनं. एवढा गुटखा कुणी खायला सांगितला? गुटखा, 2 शब्द खोडावर शेवटचे, खाली काय राहते बघा, आणि मग बघा बरं तसं खाऊन ट्राय करा एकदा काय होतं ते. एवढे वाईट तुम्हाला सवयी लागल्यात कुठनं मला काही कळत नाही. ते माणिकचंद धारीवाल मस्तपणे आले, पहिल्या धारेचं ओके, उंची लोक उंची पसंत, आणि कामाला लावलीत लोक बिनकामाची. सगळ्यात महत्वाचं, पान, गुटखा, तंबाखू लिमिटमध्ये खा, आणि जर ते जाणार असेल तुमचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात. एवढं डेंजर परिणाम आहे. गुटखा बंदी झालीये आपल्याकडं, पण लोक टपरीतनं खाल्लं हात काढतात, आणलाय बरं का मटेरियल भाऊ, तुला देतो का 50 रुपये. अरे जेवायला घरी नाही बायका पोरांना, तू काय गुटखा आणि दारू पीत बसला इकडं, काय चाललंय तुझं बिनकामाचा उद्योग? तर सगळ्यात महत्वाचं, ही पेस्ट तुमच्या घरामध्ये वरदान आहे, पेस्ट वापरा. डोक्यात तुमच्या काय आपण म्हणतो ना, लाईस उवा झाले असतील, तुम्ही थोडा शॅम्पू घेतात, पेस्ट मिसळून लावा ना मस्तपैकी डोक्याला. फेमिनाईन वॉश, घामाचा वास येत राहतोय, अंडरगार्मेंट मध्ये इचिंग होतंय, इसब खरून नाटा झालाय, कुठेही लावा. एक डॉक्टर आहे आपल्याकडे मस्तपैकी, डिएक्सनची टूथपेस्ट म्हणजे एक डॉक्टर घरात बांधून ठेवलाय, तुमच्या घरात असायलाच पाहिजे, करोनाला पळवून लावेल ती. मला सांगा, पेस्ट रेग्युलर वापरत होते, चहा वापरतोय, करोना तिथं टच नाही होणार आहे. सगळ्यात महत्वाचं, करोना प्रतिबंधक ज्ञानोजी प्लस टूथपेस्ट, करोना प्रतिबंधक चहा, बोर्ड लावा ना गावागावामध्ये, धिंगाणा करून टाका ना, लोकांना गरज आहे. वाईट काय करतोय आपण, चांगली कामं करतोय. ही पेस्ट झाली. अंगाचा साबण, पहिल्या अंघोळीला आपल्या सिनियर सिटीजन लोकांना साबण द्या, त्वचेचं संरक्षण करायला लागेल. त्यांना इसब, खरूज, नायटा, खुजली काहीतरी व्हायला लागले, घाम येतोय, सुरकुत्या पडायला लागल्या, स्किन टॅन झाली. ओके, आणि मग ह्या सगळ्या लोकांचं मस्तपैकी त्वचा स्वच्छ व्हायला लागेल, त्वचा सॉफ्ट व्हायला लागेल, इसब, खरूज, नायटे जायला लागतील. अंगाचा साबण एक द्या. एवढं खूप छान छान प्रोडक्ट आपल्याकडे आलेत, पण हे जर तुम्ही तिथं रिच प्रोडक्ट केले, याच्यात अजून एक सोने पे सुहागा कुठलं प्रोडक्ट आपल्याकडं, न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल. तुम्हाला मी क्लिअर कट सांगतो, भरपूर वयस्कर लोकांचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, गॅसेस, पचत नाही, पोट साफ होत नाही, पोट गच्च झालंय, गॅसच्या गॅस सुटायला लागले, न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल पाजा. हे जर त्यांना पाजलं, आणि बऱ्याच लोकांना हृदय विकार व्हायचा कारण त्या लोकांचं पोट साफ होत नाही. मला मी कित्येक म्हातारे दाखवतो, आत्ता जेवले आणि तासात अटॅक आला, सकाळी बाथरूमला गेले, टॉयलेटला गेले आणि तिथंच अटॅक आला.
बऱ्याच वेळी अटॅक सकाळी येत राहतात, कारण टॉयलेटला प्रेशर लावायला गेला की ते प्रेशर जातं हार्टकडं, कडी पण काढता येत नाही, म्हातारा आतच तिकीट निघायला लागतं. कशामुळं? पोट साफ नव्हतं. न्यूट्रीवर्जिन कोकोनट ऑइलची बॉटल घरात पाहिजे होती 775 रुपयाची. त्यामुळे संध्याकाळचं जेवण झालं की 2 चमचे गरम पाण्यात पाजायचं. सकाळी उठल्या 2 चमचे घ्यायचं, गरम कपामध्ये पाणी टाकायचं, सकाळी 2 चमचे, संध्याकाळी 2 चमचे. म्हाताऱ्या माणसांना, म्हाताऱ्याच कशाला पाहिजे? 50च्या वरती तुम्ही गेलाय, 35च्या वरती गेलाय, गुडघे घ्यायला आलेत, गॅस पकडलंय, पोट चमकतंय, काही जे होत असेल तर हे गाईच्या तुपासारखं तुमच्या बॉडीमध्ये जर इनटेक दररोज होत गेला तर तुमचे सांधे जाम होणार नाहीत, अंगात लवचिकता लागेल आणि इट इज अ हार्ट फ्रेंडली, हृदयाला सपोर्ट करतं, ब्लड सर्क्युलेशन स्मूथ करायला लागतं. आणि मी तुम्हाला एक मीटिंग दिली होती, एंडोक्राइन सिस्टम, पिट्युटरी ग्लँड, थायरॉक्स ग्लँड, थिमस ग्लँड, ॲड्रिनलची ग्लँड, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, ओके, ओव्हरीज, टेस्टिकल्स, इथून जे स्त्राव निघतात, त्या स्त्रावामध्ये जर अडथळा असेल, स्मूथनेस नसेल, आतला जो पात ड्राय झाला असेल, त्याचं लुब्रिकंट म्हणून कोकोनट ऑइल तुम्हाला प्यायलाच पाहिजे. नाहीतर थायरॉइडच्या गोळ्या खा, टेन्शन, नाहीतर मग तुम्हाला झोप लागणार नाही रात्र, तुमचे केस सगळे गळायला लागतील, त्याच्यानंतर तुम्हाला मुलं लेट व्हायला लागतील, पोटदुखी, कंबरदुखी, पिरियडच येणार नाही, त्याच्यानंतर तुम्हाला चरबीच्या गाठी अंगावरती यायला लागतात, मूळव्याध होतं, रक्त पडतं टॉयलेटमधनं. हे सगळ्या उद्योगापासून आपल्या आजी आजोबांना, वडिलांना वाचवायचं असेल तर त्यांना कोकोनट ऑइल दररोज सकाळी 2 चमचे, रात्री झोपताना 2 चमचे पाजायचंच आहे. आणि त्यांना, आणि तुम्हाला म्हातारपणी जर गुडघे खराब करून घ्यायचे नसतील तर तुम्ही पण आतापासून प्यायला सुरुवात करा. इट इज अ प्रिव्हेंटिव्ह, हे काही ब्रेकडाऊन मेंटेनन्स साठी नाही, प्रिव्हेंटिव्ह साठी आहे. त्यामुळं त्यांनी वजन कंट्रोल होतं. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपासला 1 लाख, 2 लाख, 6 लाख घालण्यापेक्षा तेल प्यायला सुरुवात करा. इट्स अ ब्युटी अडिक्ट. केसांना लावा, मस्तपैकी केस चांगले राहतील, केसातला कोंडा निघून जायला लागेल. कंडिशनर सारखा आपण वापरू शकतो, गोड तेल सारखं कच्च वरतून टाका. आणि ग्रेट फॉर इंडायजेशन, मूळव्याध, फिशर, फिस्टुला, गॅसेस, अपचन, ओके, कब्ज, ओके. सकाळ बसतोय 3-4 वेळा पण जाऊनच येत नाही, किमान दिवसातनं दररोज 2 वेळा पोट साफ व्हायला पाहिजे. पण आजकाल लोकांचं 2 दिवसातनं एकदा होतं, काय गडबड आहे काय कळत नाही. खातोय तर दिवसात 3-6 वेळा, 2दा पण पोट साफ होत नसेल तर मला 6 वेळाचा गेलं कुठं भाऊ? ते कुठं बसलं जाम? सगळं जाम करायला लागलं ना आतमध्ये. मग घेतोय पंचकर्म, खालनं पंप लावतोय, वरतून पंप लावतोय. उद्योग कशाला पाहिजे बाबा? तेल प्या ना, स्वस्त आणि मस्त. सोपं आहे का ते? 7-7 हजार रुपयाचं पंचकर्म करायला लागेल तुम्हाला. दुसरा उद्योग नंबर लावून बसावा लागेल. न्यूट्री कोकोनट ऑइल, भन्नाट पंचकर्म, खायला प्यायला सुरुवात करा, भरपूर फायदा व्हायला लागेल. मल्टीपर्पज, लहान बाळाला सुद्धा शी होत नाही 3-3 दिवस, त्याला सुद्धा तेल पाजा. टाळू भरा त्या मुळाची. लहान बाळ आणि म्हातारा माणूस, पाठ दुखते, कंबर दुखते, स्किनला काही इचिंग व्हायला लागले, तेलाने मसाज करू शकतो. प्यायला, खायला, आंघोळ घाला त्याच्यामध्ये. आणि पहिल्या आंघोळीला हे उठणं करायचं मस्तपैकी. वाटी घ्यायची, त्याच्यात अर्धी मस्त वाटी तेल काढा, एक 3-in-1 कॉफीची पुडी त्याच्यामध्ये ओता, स्क्रब करा आणि मस्तपैकी पहिल्या आंघोळ घासा सगळीकडं, अख्ख्या बॉडीला. पहिल्या आंघोळीलाच फक्त घासतात बरं का, परत कोण घासत नाही वर्षभर. अभ्यंग स्नान. त्याच्यामुळं हे उठणं मस्तपैकी लावा आणि स्क्रीनच्या डर्मीज, एपिडर्मीज, डेड स्किन सगळी काढून टाका आणि टकाटक छान व्हा. ही दिवाळी तुम्हाला सौख्य, आनंद, भरभराट, भन्नाट दिवाळी जाऊ. विथ DXN वापरा आणि चांगले व्हा. आणि सगळ्यात महत्वाचा, सुपर, आपल्याकडचा सुपरस्टार, ओके, क्वीन ऑफ हर्ब्स. किंग कोण होतं? गॅनोड्रामा. क्वीन कोण आहे? राणी कोण आहे? राणी, सगळ्या हर्बची राणी, स्पिरुलिना, नेचर सुपर फूड. मग मला सांगा, तुमच्या घरामध्ये आजी आहे, आजोबा आहे, म्हातारी माणसं आहे, ह्यांना दररोज सफरचंद खायला द्याल का हो तुम्ही? ओके, त्यांना चिकन द्याल का? त्यांना दूध द्याल का? त्यांना अंडी द्याल का? पगार कुठे आम्हाला, आमचीच पोरं खात नाही, आम्हालाच मिळत नाही. ओके, जर असं होतंय तर किमान 2 स्पिरुलिना सकाळी, 2 स्पिरुलिना संध्याकाळी, जर 4 स्पिरुलिना दररोज आपल्या वयस्कर लोकांना दिल्या तर त्यांना 27 सफरचंद खायला दिल्याचं पुण्य तुम्हाला मिळायला लागेल.
मल्टीविटॅमिन्स, मल्टी मिनरल्स सगळं त्यांच्या पोटात जायला लागेल. त्यामुळे त्यांचे नजरेचे प्रॉब्लेम, त्यांच्या सांधेदुखीचे प्रॉब्लेम, त्यांच्या अंगात रक्त नसाचे प्रॉब्लेम तुमचा 2, 3, 4, 5 लाखाचा दवाखाना वाचवतील आणि भरभरून आशीर्वाद देतील. पोरा तुझं कल्याण होऊ दे रे बाबा. ओके, त्याच्याकरता त्यांना खायला प्यायला द्या आणि स्पिरुलिना त्यांना रेग्युलर द्या. त्याला भरपूर फायदा व्हायला लागेल. कारण त्यांच्या अंगातला पूर्णपणे कचरा बाहेर काढतं स्पिरुलिना. प्रतिकार शक्ती वाढवतं आणि त्यांचा बचाव करेल चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, करोना पासून. त्याच्यामुळे स्पिरुलिना त्यांना भरपूर खायला द्या. अतिरिक्त बॅड कोलेस्ट्रॉल बॉडीमध्ये जमा झालंय, छातीत दुखायला लागलंय, पचत नाहीये, छातीमध्ये ब्लॉकेज सांगितलंय, द्या ना. कशामुळे झालं ते? बॅड कोलेस्ट्रॉल. डम्पिंग करू नका. हे काय आपले शरीर म्हणजे कचऱ्याचा डेपो नाही, सगळ्या गावातला कचरा खाली करायचा आहे. हो, किती पण वेळा वडापाव, मिसळपाव जेवतोय, काय तर लस्सी मारतोय. नको. म्हाताऱ्या माणसांनी जेवण अर्ध कमी करा, चालणं तिप्पट करा आणि चौपट हसा. हास्य क्लब. ओके, 4 मित्र करा. आणि सगळ्यात महत्वाचं, माझी वयस्कर लोकांना, आजोबा लोकांना एक विनंती आहे, गावागावात फोन करून सांगायचं नाही गुडघे दुखतात. आता माणूस राहतोय एका गावात, 200 किलोमीटरवर त्यांचा गुडघा दुखायला लागतो, 400 किलोमीटरवरती यांच्या छातीत कळायला लागतात. म्हणजे त्यांच्या फोन मधनं प्रचार असतो फक्त आजार झालाय मला, असं झालंय मला. तर त्या वेव्ज कुठल्या तयार केल्या? निगेटिव्हिटी, डिप्रेशन. मला चांगलं वाटतं, मी चांगला होणार आहे, मी यात्रा करणार आहे, मी ज्योतिबाला जाणार आहे, मी देवाला जाणार आहे, मी हज मक्का करणार आहे. म्हणा काहीतरी टार्गेट घ्या. तुमच्या लाईफचा गोलच नाही राहिला काय सुद्धा. त्यामुळे त्यांना एकत्र घ्या, पॉझिटिव्हली बोलत राहा आणि छोटी छोटी कामं त्यांनी ठरवून घ्यायला पाहिजेत. काय जर त्यांनी केलं तर त्यांना भारी वाटायला लागेल, त्यांचे त्रास कमी व्हायला लागतील आणि त्यांच्या हार्ट प्रॉब्लेम यायचं कारण मग त्यांना डिप्रेशन असं यायला नको. ऍसिडिटी कमी व्हायला पाहिजे, त्याच्याकरता स्पिरुलिना खायला द्या. चांगलं पचण्यासाठी स्पिरुलिना खायला द्या. पोटाचे आजार होणार नाहीत. रक्ताभिसरण त्यांचं चांगलं राहिलं तर त्यांचं अंग दुखणार नाही, त्यांच्या अंगात एनर्जी वाढायला लागेल, फ्री रेडिकल बॉडीतले कमी व्हायला लागतील आणि अजून 4 वर्ष बिना दवाखान्याचे जगतील. त्यांना कॅन्सरचा त्रास होणार नाही. लेडीजला म्हणजे ज्या वयस्कर लेडीज आहेत, सिनियर सिटीजन मध्ये लेडीज पण आल्या बरं का. आणि तुम्हाला गंमत सांगू का, लेडीजला 60 रेल्वेचं तिकीट आहे ना, रेल्वेच्या तिकिटामध्ये गडबड आहे. काय माहितीये का, 60 वर्षाचा जेंट्स असेल ना त्याला म्हणतात सिनियर सिटीजन, पण लेडीजला एक डिस्काउंट आहे. 55 वर्षाची लेडीज असेल तर तिला म्हणतात सिनियर सिटीजन. म्हणजे लेडीजला 5 वर्ष गव्हर्नमेंटने अगोदरच तुम्हाला म्हातारा डिक्लेअर केले. आता करा काय गोंधळ करायचा तो. ओके, म्हणजे तुम्हाला 5 वर्ष अगोदर म्हातारा व्हायचा अधिकार दिलाय गव्हर्नमेंटने आपल्या. म्हणजे कन्सेशन 60 वयाच्या वर जेंट्स लोकांना आणि लेडीजला 55च्या वरती चालू केले. रेल्वेला आहे बरं का, रेल्वेला. आजची न्यूज आहे, मी युट्यूब मध्ये आपलं नेटवरती सगळं सर्च केलंय. त्यामुळं, आणि जर तुम्हाला असं वाटतं की म्हातारपणे माझे केस छान राहायला पाहिजे, दात तोंडात राहायला पाहिजे, त्याच्यासाठी सगळं वापरा. एनर्जी अंगात राहण्यासाठी वापरा. तुमचे डोळे, तुमची त्वचा, तुमची हाडं, तुमचं लिव्हर, तुमचं स्प्लीन चांगलं राहण्याकरता प्रत्येकाला स्पिरुलिना खायला द्या. आणि जर तोंडात दात नसतील तर नको भाकरी, नको काहीतरी खायला, सिरियल खा ना मस्तपैकी, अर्धी वाटी गरम पाणी, झालं जेवण. एक टाइम इथं सांगतो की वयस्कर लोक जे असतील ना, वय वर्ष 65च्या वरती, 11:30 ते 1:30 दुपारी एक हेवी जेवण घ्या, नंतर सिरियल, चहा, बस. ओके, जो मित आहारी आहे त्याची स्ट्रेंथ, स्टॅमिना, एनर्जी चांगली राहते. बऱ्याच वेळा चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आपल्या बॉडीतले आजार वाढत राहतात. स्पिरुलिना सिरियल खूप चांगला आहे. याच्या स्पिरुलिना तुम्ही खाल्ल्यासारखं आहे. चॉकलेट सिरियल आहे, हे तुम्ही खाऊ शकता. आणि या महिन्यात सोने पे सुहागा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर DXN आपल्या सगळ्यांच्या करता सेलिब्रेट करते. 2 टी लॅटेल स्पिरुलिना फ्री. 1 टी लॅटे तुम्ही ठेवा, एक तुमच्या आई बाबांना गावाला पाठवा, तर त्यांना खायला द्या. स्पिरुलिना सोबत गिफ्ट द्या. सिरियल 2 घ्या, एक तुम्हाला, एक आई बाबांना, एक चहा गिफ्ट द्या. कॉर्डिसेप सिरियल एक तुम्हाला, एक त्यांना गिफ्ट द्या. ऑफर लावली ना, ऑफरचा फायदा काय घेत नाही आपण, म्हणजे आणि कुठलंच गिफ्ट सोडायचं नाही, फ्री असतं ते. 500 रुपये, 385 रुपये विथ PVSV. त्यामुळे हे सगळं वापरा आणि फायदा करून घ्या. आणि सिनियर सिटीजन आज जरी आपण नसलो तर उद्या नक्कीच होणार आहे. आणि सगळ्यात मोठं तुम्हाला मी सांगतो, सिनियर सिटीजन लोकांचं दुर्दैव एकच आहे की त्यांच्या हातात पैसा नसतो. पण DXNचा सिनियर सिटीजन प्रोफेसर वसुपाल, डॉक्टर RS रंजन, KK अगरवाल या लोकांचा मंथली 2 लाख 3 लाख चेक येतो. पोरं सांभाळतील, पैसे हातात राहतील, फॉरेन ट्रिप यायला लागेल, पॉझिटिव्हिटी, मोटिवेशन, एनर्जी
सगळं काय मिळणार आहे. शिवाय तुम्ही गेल्यानंतर ऍज इट इज ट्रान्सफर सगळं तुमचं स्टेटस, तुमचा बोनस ऍज इज फॅमिलीला. डीएक्सनी तुम्हाला काय द्यायचं राहिलंय, म्हणजे तुमच्या घरामध्ये मी तर म्हणतो प्रेग्नंट बायको राहिल्यापासून डीएक्सन प्रोडक्ट देतंय, ते तुम्ही वरती जाईपर्यंत देतंय आणि आपके मरने के बाद आपके नेक्स्ट जनरेशन को भी डीएक्सन दे रहा है. डीएक्सन वरती तुम्ही किती जीव लावायला पाहिजे. अहो पण तुमचा जीव तुमच्यावरती तरी आहे का? एवढं सगळं जर डीएक्शन देत असेल तर पॅशन कुठं आहे, एनर्जी कुठं आहे, का काम होत नाही, का लोकांना मी सांगत नाहीये, काय प्रॉब्लेम आहे, झूमला 500 लोक का येत नाही, मीटिंग अपडेट का होत नाहीत. खेडोपाड्यातल्या कित्येक लोकांची ऑपरेशन वाचवू शकतो डीएक्सनचा एक चहा. कित्येक लेडीजला लवकरात लवकर पटापट त्यांची बाळ व्हायला लागतील, फक्त स्पिरुलिना, रक्तच नाही अंगात, एकच प्रॉब्लेम आहे. अहो रक्तच नाही तर तुम्हाला बाळ कसं होणार आहे. एक लेडीजला बाळ होण्यासाठी ती 9 महिन्यामध्ये 1.5 लिटर स्वतःच रक्त मुलाला देते. हिच्याच अंगात रक्त नाही तर 1.5 लिटर कुठनं द्यायला लागेल. नाही मिळालं बाळ निघून जाईल, अबॉर्ट, किंवा बाळ कमजोर जन्माला येईल, त्याला लाईफ टाइम दवाखाना सांभाळावा लागेल. आणि आता जी मुलं गतिमंद येतात, मतिमंद येतात, मुलांना काहीतरी अपंगत्व येतं, त्याला जबाबदार आजची आई कुपोषित आहे. आई कुपोषित असायचं कारण त्यांनी प्रोडक्ट खाल्ले नाहीत. पण एक काम करा, डीएक्सनचं प्रोडक्ट त्यांच्या घरापर्यंत सांगा. जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांचं कर्म, पण आपला रोल, डीएक्सनचा रोल अदा करा. डॉक्टर लिंनी जे सांगितलंय, वी आर हिअर फॉर टू प्रमोट हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. लोकांचं आरोग्य कसं सुरक्षित राखता येईल, स्वतः खा, स्वतः दाखवा एनर्जी. हेल्थ ट्रान्सफर करा, ओके, ट्रान्सफॉर्म युअर एनर्जी इनटू अदर्स. हे कधी होतं, दिसलं पाहिजे ना. तुम्हीच रोगट आहे, तुम्हालाच काय झालंय, तुम्हीच मीटिंगला येत नाही, लोकांना सांगत नाही, आणि मग ते आपण गावाकडे पाहिले का तुम्ही कधी, कोंबडी बघतो पण कोंबडी, एक खुडूक कोंबडी असते, एक अंडी देणारी कोंबडी असते. ती खुडूक कोंबडी कधी पाहिली का तुम्ही, तिचं काहीच नाही. आणि अंडी देणारी कोंबडीला ती मालकीन काय करते, बाजरी टाकेल, पाणी प्यायला ठेवेल. खुडूक कोंबडीला कोणच बघणार नाही. आउटपुट काय, ग्रोथ काय, प्रोडक्टिव्हिटी काय आपली, आणि जे प्रोडक्टिव्हिटी जिथे तिथे सॅल्यूट आहे. त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी तुमची स्वतःहून घालवायची नाही. सिनियर सिटीजनला हेल्दी ठेवा, ऍक्टिव्ह ठेवा, त्यांना पोडो खायला द्या. आणि मग आता हे तुम्ही सिनियर सिटीजन करता एक किट काढलंय छान. काय किट आहे बघा बरीत आता, एक मोठी स्पिरुलिना, एक न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल, एक साबण, एक चहा, एक पेस्ट. आता मला सांगा, हे जर आपण प्रत्येक सिनियर सिटीजन पर्यंत पोहोचलो, तुमच्या आजी आजोबांची, आई वडिलांची काळजी घेण्यासाठी माझ्याकडे असे काही प्रोडक्ट आहेत, ओके, त्यांना कुठले आजार होणार नाहीत, ओके. यांच्याकरता तो आपल्याला 5 वस्तू द्यायच्या आहेत. ह्या 5 वस्तू तुम्ही सगळ्यांनी खाल्ल्यात, सगळ्यांनी वापरल्यात, आणि याचं बजेट काय जाते ते पण बघा बरं. बजेट ह्याचं जाते 3010 रुपये. आणि मी तुम्हाला सांगतो, हे जे किट आहे ना, एक चहा 3 महिने जाईल, एक पेस्ट 2-2.5-3 महिने जाईल, साबण कदाचित घ्यावा लागेल, स्पिरुलिना 2-3 महिने जाईल, रोज 4 गोळ्या खाल्ल्या तर, ओके. आणि न्यूट्री ऑइल त्यांना 2-3 महिने जाईल, 2-2 चमचे पिले तर. 3010 रुपये म्हणजे महिन्याला 1000 रुपये जर त्या आजी आजोबांना आपण खर्च करत राहिलो, ते पण काय, घरातला चहा त्यांचा तो नाही, रेड लेबल सोसायटी बंद, दुधाचे पैसे वाचले, हे त्यांना द्या. आणि हे जर तुम्ही त्यांना दिलं तर एका व्यक्तीला हे किट 3 महिने आरामात जाईल. अगदी दोघांना सुद्धा हे किट 2 महिने व्यवस्थित वापरता येईल. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, नियमित वापरा, आपापली तब्येत सांभाळा सिनियर सिटीजन लोकांनो. कारण दवाखान्यात जर तुम्ही गेलात तर तुम्ही फक्त एक आहात त्यांचे पेशंट, त्यांचा कस्टमर. 2 लाख, 3 लाख, 4 लाख फक्त पैसे लागतील, आणि आई बाबा कदाचित परत गावाला पण येत नाही. दवाखान्याचं बिल भरून बाबा डायरेक्ट तिकडच, राम नाम सत्य है. असा उद्योग करण्यापेक्षा मुलाबाळांच्यात राहू दे, घरात राहू दे, प्रोडक्ट खायला घाला, हेल्दी राहतील, जाताना दुआ देऊन जातील. त्याच्यामुळे सगळं वापरा, निर्णय तुम्ही घ्या, आणि तंदुरुस्त राहा, ओके. अशा तऱ्हेने मी आता आपली